श्रीमन्महागणाधिपते नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी यांनी जे मारुती स्तोत्र रचलेलं आहे त्या स्तोत्राचा अर्थ आपण पाहणार आहोत। मंडळी, आपल्याला एक विशेष अशी गोष्ट सांगतो, ती म्हणजे जे मारुती स्तोत्र आज सर्वपरिचित आहे तशाच पद्धतीची म्हणजे मारुती स्तोत्रच पण वेगवेगळी, म्हणजे ज्या वेळेला समर्थांनी स्थापित जे 11 मारुती आहेत त्या प्रत्येक मारुतीच्या ठिकाणी समर्थांनी अशी वेगवेगळी त्या मूर्तीचं स्तवन करणारी अशी स्तोत्र रचली, मारुती स्तोत्र म्हणून ती रचलेली आहे। परंतु त्या सर्वांमध्ये सर्वांना परिचित असलेलं आणि सर्व समाजामध्ये अधिकाधिक ज्याचा उच्चार होतो असं स्तोत्र, असं मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती बनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना। हे मारुती स्तोत्र काय म्हणतात या स्तोत्रामध्ये समर्थ? मुळामध्ये समर्थ सांगतात की ते रूप कसं आहे, ते स्वरूप कसं आहे, ज्या स्वरूपाचं या संपूर्ण स्तोत्रामध्ये आपण गायन करणार आहोत त्या हनुमंतांचं वर्णन समर्थ या स्तोत्रामध्ये करतात। पहिला शब्द जो वापरला तो आहे भीमरूपी। आता मंडळी, भीम हा शब्द मुळामध्ये भव्यता, दिव्यता, विशालता या अर्थानं वापरला जातो। हनुमंतराय कसे आहे तर ते भव्य दिव्य आहेत, विशाल आहेत आणि केवळ देहानं नाही, म्हणजे देहानं तर ते आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सुद्धा अत्यंत भव्य, दिव्य आणि विशाल असं कार्य आहे। तेव्हा त्यांचा जो देह आहे तो सुद्धा आणि त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा असं भीमस्वरूप आहे, म्हणून पहिला शब्द वापरला भीमरूपी आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं साक्षात भीमस्वरूप असलेले, म्हणजे अत्यंत विशाल काय असलेले असे हनुमंतराय महारुद्रा। वास्तविक महारुद्र हा शब्द आपण शिवांच्या संदर्भामध्ये वापरतो। याचा अर्थ असा आहे की भगवान महाविष्णूंनी जेव्हा जेव्हा एखादं कार्य करण्याकरता या पृथ्वी तलावरती अवतार घेतले त्या अवतार कार्यामध्ये त्यांना इतर सर्व देवांचं तर सहाय्य मिळालंच, पण त्याचबरोबरीने भगवान शिव जे आहेत, महारुद्र जे आहेत, त्यांनी सुद्धा या अवताराबरोबर काही विशेष अवतार घेतले आणि भगवान महाविष्णूंना सहाय्य केलं। तेव्हा भगवान विष्णूंचा जो राम अवतार आहे, ह्या राम अवतारामध्ये असं म्हणतात की भगवान शिवांनी हा मारुतीचा अवतार घेतला होता आणि म्हणून साक्षात त्यांच्याकरता शब्द आलाय महारुद्रा वज्र हनुमान मारुती। वज्र हनुमान, आपल्या सगळ्यांना हनुमंतरायांच्या जन्माची ती कथा माहिती आहे। अंजनी मातेचा उदरी अवतार घेतला आणि मातेनं त्यांना पाळण्यामध्ये ठेवलं। अगदी नवजात बालक आहे
आणि त्या नवजात बालकानं उगवत्या सूर्याकडे पाहिलं तेव्हा तो सूर्याचा लालबुंद तप्त असा गोळा नुकताच आकाशामध्ये वर 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 येताना दिसत होता. आणि या छोट्या बालकाला जो पाळण्यामध्ये अगदी पहुडलाय त्याला असं वाटलं, त्याला भूक लागली आणि त्याला वाटतंय की हे एखादं लालबुंद फळ आहे आणि म्हणून ते फळ खाण्यासाठी म्हणून हनुमंतांनी झेप घेतली आकाशामध्ये. आणि आकाशात झेप घेतल्यानंतर जर हे बालक अगदी सूर्याच्या निकट गेलं तर कदाचित सूर्याच्या दाहकतेमुळे याला काही त्रास होईल, याला काही इजा होईल. तर तसं होऊ नये म्हणून इंद्रानं आपलं जे शस्त्र आहे वज्र, ते वज्र हनुमंताच्या त्या बालकाच्या दिशेनं सोडलं आणि त्या वज्राचा आघात हनुवटीवरती झाला आणि ते बालक खाली पडलं. परंतु एवढा मोठा इंद्राच्या वज्राचा आघात सहन होऊन सुद्धा तो जो आघात आहे तो पेलण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे तर ते आमच्या मारुतीरायांमध्ये. म्हणून त्यांना एक नाम त्यांनी धारण केलं, वज्र हनुमान, वज्रधारी. वज्र म्हणजे त्या वज्राचा प्रहार ज्यांनी धारण केलेला आहे असे वज्र हनुमान मारुती. मरुत हे वायूचं नाव आहे आणि वायूचा पुत्र म्हणून मारुती असं नाव एक त्यांना मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर वनारी अंजनी सुता. वनारी, आता वनारी हा जो शब्द हनुमंतरायांच्या बाबतीत समर्थ रामदास स्वामींनी वापरलाय तो वापरण्यामागची योजना अशी आहे, ज्या वेळेला सीता मातोश्रींचा शोध घेण्याकरता हनुमंतराय लंकेमध्ये गेले आणि तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे, तेव्हा त्या प्रसंगामध्ये त्यांनी जे तिथलं एक उपवन होतं त्या उपवनाचा काही संहार केला, काही नासधूस केली आणि म्हणून त्या सगळ्याची आठवण म्हणून केवळ वनारी हा शब्द या ठिकाणी समर्थांनी वापरलेला आहे. वनारी अंजनी सुता. अंजनीचा सूत आहे, अंजनी मातेच्या पोटी हा भगवंतांचा अवतार आहे म्हणून अंजनी सुता. रामदूता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपण जर संपूर्ण रामायण काढून बघितलं तर या रामायणामध्ये श्रीरामांनी अनेक महत्त्वाची कामं ही हनुमंतांच्या मार्फत केलेली आहे. म्हणजे जेव्हापासून भेट झाली श्रीरामांची आणि श्री हनुमंतांची तेव्हापासूनची कार्य जरा आठवून बघा. आपल्या असं लक्षात येईल की रामकार्यामध्ये सर्वात अग्रणी कोण आहेत तर ते हनुमंतराय आहेत. म्हणजे सीतेचा शोध घेणं असेल, रावणाच्या गोटामध्ये सीता मातोश्री नक्की कुठे आहेत तिथे जाऊन सीता मातोश्रींना श्रीरामांबद्दल माहिती सांगणं असेल आणि युद्ध झाल्यानंतर, युद्धामध्ये तर सहाय्य केलंच, पण युद्ध झाल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येकडे निघाले तेव्हा श्री भरतांना ती बातमी सांगणं असेल, ही सगळी महत्त्वाची कामं जी आहेत, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कोणी पार पाडल्या तर त्या आमच्या हनुमंतरायांनी पार पाडल्या. म्हणून रामदूता, रामांचा तो अत्यंत जवळचा दूत आहे. प्रभंजना. आता प्रभंजन हे वायूचं एक नाव आहे, पण त्या नावाचा अर्थ असा आहे
ज्या वेळेला एखादं मोठं वादळ सुटतं किंवा वायूचे लोटच्या लोट येतात, त्या लोटांना प्रभंजन असं म्हणतात. मग हनुमंत आमचे कसे आहेत, तर हनुमंत ज्या वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळेला असे वायूचे लोट निघालेत की काय असं वाटावं, म्हणून समर्थांनी शब्द वापरला प्रभंजना. या प्रभंजना नावानं समर्थ हनुमंतांना एका प्रकारे साकडं घालतात. पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. हनुमंतराय कसे आहेत, महाबळी. आपल्याला माहिती आहे बळीराजाची ती कथा माहिती आहे. बळीराजा हा अत्यंत पराक्रमी होता आणि त्याच्याही पेक्षा अत्यंत पराक्रमी असलेल्या बळीराजापेक्षा सुद्धा पराक्रमी कोण आहेत, तर ते आमचे हनुमंतराय आहेत. म्हणून समर्थ म्हणतात महाबळी आणि त्याबरोबर प्राणदाता. हा प्राणदाता हा शब्द सुद्धा समर्थांनी राम रावण युद्धामध्ये ज्या वेळेला श्री लक्ष्मणांना तो बाण लागला, आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे, तेव्हा लक्ष्मणांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून हनुमंतांनी जे काही कार्य केलं त्या कार्याबद्दलची कृतज्ञता म्हणून प्राणदाता सकळा उठवी बळे. हे काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा निद्रावस्थेमध्ये असतो, म्हणजे आपण जेव्हा झोपलेलो असतो, तेव्हा हा प्राण आहे. मग तो कोणत्या रूपाने आहे, तर तो वायू रूपाने आहे. कारण आपण निद्रावस्थेमध्ये असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वास चालू आहे, म्हणून तो निद्रिस्त असताना सुद्धा आतमध्ये राहून जागा आहे आणि तोच आम्हाला सकाळी उठवतो, हा एक अर्थ आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला राम रावणाचं युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये सुद्धा हनुमंतराय सकाळी सर्वांना उठवतात. म्हणजे काय, तर सर्वांना युद्धासाठी तयार करतात. या अर्थानं सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी, किंवा काही ठिकाणी सौख्यकारी शोकहर्ता. सौख्य देणार. सौख्य म्हणजे ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांच्या सहचर्यामुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आमचा संसार सुखाचा होतो आणि संसारातली दुःख नाहीशी होतात, असे कोण आहेत, तर ते असे हनुमंतराय, ज्यांच्याजवळ व्यवहार चातुर्य आहेच आणि त्याचबरोबर ज्यांना कुणीही फसवू शकणार नाही, म्हणून धूर्त असा शब्दप्रयोग समर्थांनी केलाय. म्हणून समर्थ म्हणतात सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. आता वैष्णव हा शब्द सामान्यपणे भक्तांच्या बाबतीत वापरला जातो. म्हणजे आपण एखाद्याच्या बाबतीत म्हणतो बघा, हे ना हे फार फार मोठे वैष्णव आहेत बरं का, तर हे विष्णूचे भक्त आहेत, या अर्थानं सुद्धा वैष्णव हा शब्द वापरला जातो. आणि केवळ त्याच अर्थानं नाही, तर हे भक्त आहेत या अर्थानं सुद्धा हा शब्द वापरला जातो. तेव्हा रामचंद्र हे साक्षात विष्णूचे अवतार आहे, म्हणून हनुमंतराय त्या
विष्णू अवताराचे सुद्धा म्हणजे राम अवताराचे सुद्धा परमभक्त आहेत, म्हणून त्यांना वैष्णव असा शब्द वापरला. हनुमंतराय काय करताय, तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित आहेत ते कुठे उपस्थित असतात, तर ज्या ठिकाणी रामचरित्राचं गायन चालू आहे. आणि ते स्वतः काय करतात, तर त्या रामचरित्राचं अखंड गायन करतात, अखंड स्मरण करतात, त्या रामनामाचा जप ते अखंड करतात. म्हणून एक विशेषण आलं गायका. अशी समर्थांनी हनुमंतरायांना हाक मारली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सेंदूरलेपना. काय म्हणाले? दीनानाथा. दीन कुणाला म्हणतात, तर एका अर्थानं जे गरीब आहेत ते दीन आहेत, आणि त्याचबरोबर जे शरण गेलेले आहेत भगवंतांना, जे शरण आहेत त्यांना सुद्धा दीन असं म्हणतात. मग हनुमंतराय कोण आहेत, तर असे जे भगवंतांना शरण जातात त्या शरणागतांचा आधार कोण आहेत, तर ते आमचे हनुमंतराय. म्हणून समर्थ म्हणाले दीनानाथा हरिरूपा. साक्षात हरिस्वरूप आहे. म्हणजे काय, तर हरी हा दिसायला अत्यंत सुंदर आहे असं म्हणतात. मग त्याचप्रमाणे आमचे हनुमंतराय सुद्धा अत्यंत सुंदर आहेत, म्हणून समर्थ म्हणतात हरिरूपा. आणि त्याचबरोबर जगदांतरा, म्हणजे हे संपूर्ण जगत ज्याच्यावरती चालू आहे, हे संपूर्ण जगत त्या परमेश्वराच्या इच्छाशक्तीवरती चालू आहे. पण ती इच्छाशक्ती आमच्या या देहामध्ये कोणत्या रूपाने वास करते, तर ती आमच्यामध्ये श्वसन या क्रियेमध्ये म्हणजे श्वासोच्छ्वासामध्ये वास करते. आणि म्हणून हनुमंतराय वायुपुत्र आहेत. आपण श्वास घेतो म्हणजे वायू घेतो, वायूचं भक्षण चालतं. म्हणून हे हनुमंतराय या जगदाच्या अंतरामध्ये आहेत असं समर्थ म्हणतात. पाताल देवता हंता भव्य सेंदूरलेपना. अहिरावण आणि महिरावण असे दोघंजण ह्या रावणाचे मित्र होते. त्यांचा वध हनुमंतांनी केला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर प्रभू रामचंद्रांचा जो रावणाचा वध करण्यामधला मार्ग होता तो मार्ग यांनी सोपा केला. आणि म्हणून पाताल देवता हंता, पाताळामध्ये जे कोणी लपून बसलेले होते देवता, का लपून बसल्या होत्या, तर त्या रावणाच्या भयानं आपल्याला अनेक कथा या संदर्भातल्या माहिती असतील. तर या भयानं हे सगळे पाताळात देव लपून बसले होते. तेव्हा यांना सोडवण्याचं काम आणि प्रभू रामचंद्रांचा विजयाचा मार्ग जो आहे तो निष्कंटक करण्याचं काम कुणी केलं, तर ते आमच्या हनुमंतांनी केलं. पाताल देवता हंता भव्य सेंदूरलेपना. हनुमंतांना शेंदूर लावण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या कथा ह्या हनुमंतांच्या सेंदूर लेपनाबद्दल येतात. पण एका अर्थाने आपण असं समजू की हा जो शेंदुराचा जो रंग आहे, भगवा रंग आहे, हा त्यागाचं प्रतीक आहे. आणि हनुमंतांचं संपूर्ण जीवन जे आहे ते त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून भव्य सेंदूर लेपना.
आपल्याला ती कथा आठवत असेल, ज्या वेळेला राम रावण युद्ध संपलं, प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले आणि आता राजसिंहासनावरती बसून ते प्रत्येकाला काही ना काहीतरी देतायत. आणि हनुमंतांना काय देणार हा प्रश्न पडला. का? कारण हनुमंत हे मूर्तिमंत त्यागाचं उदाहरण आहे. त्यांना काही हवंय म्हणून त्यांनी कधीही रामचंद्रांना त्यांच्या कार्यात मदत केली आहे असं नाही, तर ते रामाचे दास आहेत आणि याच भावनेनं त्यांनी रामचंद्रांना अखंड मदत केली आहे. पुढे समर्थ म्हणतात, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. हे जे 7 लोक आहेत, आपण भूलोक, भुवलोक, स्वलोक, महालोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यम म्हणजे सत्यलोक, हे जे 7 लोक म्हटले जातात, ह्या सर्व लोकांवरती कोणाची सत्ता आहे, तर ती वायूची सत्ता आहे असं म्हटलं जातं. म्हणून समर्थांनी हनुमंतरायांना लोकनाथा असं म्हटलेलं आहे. जगन्नाथा म्हणजे आपण ज्या जगामध्ये वावरतो, ह्या पृथ्वीलोकामध्ये वावरतो, त्या सर्वांना सुद्धा, त्या सर्व जगाला सुद्धा वायूचाच आधार आहे. म्हणून समर्थ म्हणाले जगन्नाथा प्राणनाथा. हा प्राण आमचा नाथ आहे, म्हणजे हा प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. म्हणून हनुमंतराय हे प्राणनाथ आहे. पुरातन कधीपासून आहे हे तत्व, तर हे फार प्राचीन काळापासून आहे, पुरातन आहे. पुरातन ह्या शब्दानं वास्तविक समर्थांनी वेगवेगळे अर्थ वापरले, म्हणजे वेगवेगळ्या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. हनुमंतांबद्दल पुरातन हा शब्द वापरला आहे, पण त्याचबरोबर हे जे चिरंतन ब्रह्म आहे, ते ब्रह्मसुद्धा पुरातन या शब्दानं संबोधलेलं आहे. लक्षात घ्या. पावना परितोषका म्हणजे पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. तर पावित्र्य हे 3 प्रकारचं सांगितलं. यात पहिलं आहे ते कायिक म्हणजे शरीराचं पावित्र्य, वाचिक म्हणजे वाचेचं वाणीचं पावित्र्य, आणि तिसरं आहे ते मानसिक. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारचं पावित्र्य सांगितलं. या तिन्ही प्रकारांनी हनुमंतराय पवित्र आहे म्हणून पावना परितोषका. पुण्यशील आहेत, पावन आहेत, म्हणजे त्यांचं शरीर तर पावन आहेच, ते वाणीनं देखील पवित्र आहेत आणि त्याचबरोबर ते मनानं देखील तेवढेच पवित्र आहेत. आणि त्याचबरोबर भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत, त्यांना संतोष देणारे आहेत, म्हणून शब्द वापरला परितोषका. एका अर्थानं हे वर्णन म्हणजे समर्थ रामदास स्वामी हनुमंतांना या वेगवेगळ्या नावानं हाका मारतायत. हनुमंतराय कसे आहेत, हनुमंतराय असे आहेत, हनुमंतराय या पद्धतीचे, ही विशेषणं समर्थांनी हनुमंतांच्या बाबतीत वापरलेली आहेत. ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कापती भये. समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे युद्धामध्ये विजय ध्वज जो असतो, विजय ध्वजाची तुकडी
ही मुख्य समजली जाते. तो विजयध्वज खाली पडता कामा नये, कारण संपूर्ण सैन्याचं लक्ष हे केवळ त्या ध्वजावरती असतं. म्हणून समर्थ म्हणतात, ध्वजांगे उचली बाहू. या विजयध्वजाची जबाबदारी कुणाकडे असते, तर तो असा व्यक्ती असतो जो त्या संपूर्ण सैन्यामध्ये अत्यंत सामर्थ्यशाली, अत्यंत योग्य आणि ते ध्वज पेलण्याची ताकद, सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे ते असते. म्हणून समर्थ म्हणतात की रामचंद्राच्या सैन्यामध्ये ही धुरा कुणी सांभाळली आहे, तर ही आमच्या हनुमंतांनी सांभाळली. ध्वजांगे उचली बाहू, आवेशे लोटला पुढे. आणि तो ध्वज धारण केल्यानंतर ज्या वेळेला प्रभू शत्रू सैन्याचं निर्दालन करतात, त्यावेळेला हनुमंतांना चढलेला जो आवेश आहे तो इतका महाभयंकर आहे, महाप्रलयकाली आहे की प्रलय कालामध्ये ज्याप्रमाणे मोठमोठ्या लाटा उसळतात आणि आता या लाटांच्या तडाख्यामध्ये आपलं काही खरं नाही असं सर्वसामान्यांना वाटतं. अगदी त्याचप्रमाणे हनुमंतराय ज्या वेळेला आवेशामध्ये येतात तेव्हा शत्रूला आता आपलं काहीही खरं नाही, आता आपण या जगात राहणार नाही अशी भीती शत्रूला निर्माण होते. माणसांना ग्रासणारे काळाग्नी, काळ रुद्राग्नी, काळाग्नी आणि काळ रुद्राग्नी हे यमाचे दूत म्हटले जातात. यमाच्या दूतांची नावं आहेत ही. काळाग्नी, काळ रुद्राग्नी. हे काळाग्नी सुद्धा आणि काळ रुद्राग्नी सुद्धा कुणाला घाबरतात, तर ते आमच्या हनुमंतरायांना घाबरतात. ब्रह्मांडे माईले नेणो, आवळे दंत पंगती. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी त्राहटिल्या बळे. हे हनुमंता, आपण युद्धाच्या प्रसंगी कसे असता, तर रामचंद्रांचे विरोधक पाहिले की मारुतीराय संतापतात आणि क्रोधानं, त्यांच्या क्रोधाचं वर्णन समर्थांनी केलंय की ज्याप्रमाणे ज्यावेळेला गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णानं ते विराट रूप धारण केलं आणि त्या विराट रूपामध्ये ज्या वेळेला अर्जुनानं पाहिलं तर त्यांच्या एका दाढेखाली वेगवेगळी रूपं दाखवली भगवंतांनी आणि त्यातल्या एका दाढेखाली हे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे असं अर्जुनानं पाहिलं. अगदी त्याच वेळेला ते जे भगवंतांचं विराट रूप आहे त्या रूपाची तुलना समर्थ आमच्या हनुमंतरायांच्या युद्धाच्या प्रसंगी जे विराट रूप होतं त्या रूपाशी करतात. हनुमंतांचे डोळे क्रोधानं लाल झालेले. ज्याप्रमाणे रावणाच्या त्या उद्यानामध्ये विविध फुलं होती आणि ती फुलं ज्याप्रमाणे हनुमंतांच्या माऱ्यामुळे अगदी सहज कुस्करून गेली, त्याच पद्धतीनं जणू काही एखादं फूल कुस्करावं अशा पद्धतीचा आवेश हनुमंतराय ज्या वेळेला युद्धावरती जातात तोच आवेश त्यांचा दिसतो ज्या वेळेला ते रणांगणामध्ये उभे असतात असं वर्णन समर्थ करतात. पण त्याच वेळेला आमचे हनुमंतराय हे भक्तांकरता अत्यंत सोज्वळ आणि प्रेमळ रूपामध्ये समर्थांना दिसतात. पुढच्या श्लोकामध्ये
त्याचं वर्णन आपल्याला आढळतं. समर्थ म्हणतात, पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी, घंटा किंकिणी नागरा. कसेत म्हणाले? पुच्छते मुरडिले माथा. आपलं जे पुच्छ आहे, आपल्याला हनुमंतांच्या शेपटीची जी कथा माहिती आहे, त्या शेपटीमध्ये फार मोठं सामर्थ्य सामावलेलं आहे. आणि ते पुच्छ हनुमंतराय अशा पद्धतीनं आपल्या मस्तकावरती धारण करतात, जणू काही एखादा किरीट धारण करावा अशा पद्धतीनं मस्तकावरती त्यांनी ते आणून ठेवलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे कर्णाच्या शरीरावरती सुवर्ण कवच कुंडल जन्मतःच होती, त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की हनुमंतांना सोन्याची कौपीन ही स्वयंभू आहे. आणि त्यांच्या चरणामध्ये असलेल्या नुपुरांचा आवाज घंटा किंकिण नागरा काय करतो? पावलागणित भक्तांना मी तुमचं संरक्षण करीन अशा पद्धतीचं आश्वासन हा घंटेचा जो नाद आहे, घंटेची जी किंकिण आहे, त्याच्यामुळे भक्तांना मिळतो. ते आश्वासन हनुमंतराय देतात. ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्लते परी. हनुमंतांना ज्या अष्टसिद्धी प्राप्त आहेत, त्या अष्टसिद्धींमुळे ते काय काय करू शकतात याचा एक आढावा समर्थांनी या श्लोकामध्ये घेतला. ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू. कोणत्याही क्षणी हनुमंतराय अत्यंत लघुरूप अथवा अत्यंत विशाल रूप धारण करू शकतात. आपल्याला माहिती आहे, लंकेमध्ये ज्या वेळेला हनुमंतांनी प्रवेश केला, त्यावेळेला छोट्या माशीच्या आकाराचं लघुरूप धारण केलं. आणि त्याच्या पूर्वी ज्या वेळेला ते समुद्रावरून उड्डाण केलं, त्यावेळेला सुरसा नावाच्या राक्षसीनं त्यांना गिळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पर्वता एवढं विशाल रूप, तिच्या देहापेक्षा विशाल रूप हनुमंतांनी धारण केलं. तेव्हा हनुमंतराय हे आपल्या शारीरिक चपलतेमध्ये तर गुणवान आहेतच. कारण लठ्ठ माणूस जो आहे हा चपळ नसतो. पण आमचे हनुमंतराय हे कसे आहेत तर समर्थ म्हणतात, नेटका सडपात, अत्यंत नेटके आणि त्यांची शरीरयष्टी ही वरून दिसायला अत्यंत सामान्य माणसासारखी आहे. सडपातळू आणि डोळ्याचं पातं लवतो न लवतो तेवढ्यात एखादी चपल क्रिया करून ते मोकळे होतात. ज्याप्रमाणे अवकाशामध्ये एखादी वीज चमकते आणि ती वीज कुठे पडेल किंवा त्याचा लखलखाट हा डोळ्याची पापणी लवते न लवते तेवढ्यात होतो, त्याचप्रमाणे या विजेचा जसा अंदाज करता येत नाही, समर्थ म्हणतात हनुमंतांच्या हालचालीचा अशा प्रकारे कोणताही अंदाज बांधता येत नाही. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे. हनुमंतांच्या चरित्रामध्ये जसं त्या शेपटीला, हनुमंतांच्या पुच्छाला आग लावली, हा जो एक जसा विषय आहे, तसंच हनुमंतांचं उड्डाण हे सुद्धा अद्भुत आहे. त्याचा संदर्भ
समर्थ या ठिकाणी देतात. हनुमंतांच्या बालपणीच्या अनेक कथा आहेत. त्या कथांमध्ये त्यांनी काही ऋषींना त्रास दिला, म्हणजे आपल्या शक्तीचा प्रयोग केला, अशा कथा आहेत. आणि त्याच्यामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला की हनुमाना, हे मारुते, तुला तुझ्या सामर्थ्याचं विस्मरण होईल. आणि अंजनी मातेनं उशाप मागितला की जेव्हा केव्हा राम कार्याकरता किंवा या अशा भगवंतांच्या कार्याकरता ज्या वेळेला ही शक्ती वापरावी लागेल, त्यावेळेला त्याला पुन्हा ते आठवेल. आणि इथे समर्थांनी त्याचा उल्लेख केला. ज्या वेळेला हनुमंतांना आपल्या सामर्थ्याचं विस्मरण झालं होतं, तेव्हा या वानरांमधला एक जांबुवंत, त्या जांबुवानानं मारुतीला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. आणि त्याच्यामुळे हनुमंतांनी लंकेमध्ये उड्डाण केलं. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आणि म्हणून ते उड्डाण सुद्धा अत्यंत विस्मरणीय ठरलं. आणि हनुमंत कसे गेले तर गरुडापेक्षाही अधिक वेगानं या लंकेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. ते सगळं अंतर कापलंय. युद्धकांडामध्ये समर्थांनी जे युद्धकांड लिहिलं आहे, त्या युद्धकांडामध्ये हनुमंतांच्या या उड्डाणाचं वारंवार वर्णन आलं की कशा पद्धतीनं हनुमंतराय आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतात. आणिला मागुती नेला, आला गेला मनोवती, मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. बघा, हनुमंतराय जसे देहानं नीटनेटके आहे, त्याच पद्धतीनं ते वागण्यासाठी म्हणजे कृतीनं सुद्धा नीटनेटके आहे. समर्थ म्हणतात त्यांचं वागणं कसं आहे हे सुद्धा अगदी नीटनेटकं आहे. म्हणजे काय तर एखादं काम झाल्यानंतर जिथली वस्तू तिथे नेऊन ठेवणारे आहे. आणीला मागुती नेला, जो पर्वत आणला द्रोणागिरी, तो काही असं नाही म्हणाले की हां आता काम झालंय ना मग राहू दे इथेच. नाही, जी वस्तू जिथून आणली आहे तिथे पुन्हा नेऊन ठेवायची. हेच तर हनुमंतरायांचं विशेष आहे. आणि कसे आला गेला मनोगती, असं म्हणतात की सर्वात चंचल अवयव कोणता, अवयव असं म्हटलंच नाही, पण सर्वात चंचल वस्तू काय तर ती मन आहे. आला गेला मनोगती, मनाच्या गतीनं आले आणि मनाच्या गतीनं पुन्हा तो पर्वत जागेवर नेऊन ठेवला. अहो इतकंच नाही, पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणाले मनासी टाकिले मागे. मनाचा वेग किती आहे तर त्या वेगाला सुद्धा या हनुमंतरायांना पाठीमागे टाकलं. तो वेग सुद्धा कमी की काय, त्या मनापेक्षा चपळ जर कोण आहे तर ते हनुमंतराय आहेत. म्हणून मनोवेगाची जी उपमा त्यांना दिलेली आहे ती सुद्धा खरं तर तोकडी ठरते, अपूर्ण ठरते. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कोठे मेरू मांदार धाकुटे. विष्णू पुराणामध्ये ह्या दोन पर्वतांच्या विशालतेचं फार मोठं वर्णन केलं. वाल्मिकींनी सुद्धा हनुमंतांची तुलना ह्या दोन पर्वतांच्या समान केली. पण समर्थ म्हणतात की हे मेरू आणि मांदार नावाचे जे पर्वत आहेत ना, ते हनुमंतांच्या पुढे धाकुटे
म्हणजे छोटे वाटतात. का? कारण त्यांचा पराक्रम जो आहे ही तुलना शारीरिक उंचीशी किंवा देहाशी केलेली नाही, तर ही पराक्रमाशी केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा विस्तार केवढा आहे. अणुपासून ब्रह्मांड, एखाद्या छोट्या छोट्या भागाला आपण अणु असं म्हणतो. ह्या अणुपासून ते थेट ब्रह्मांडाला व्याप्त करण्यापर्यंत ही हनुमंतरायांची झेप आहे. लहानही होऊ शकतात, म्हणजे सूक्ष्म सुद्धा होऊ शकतात आणि सर्वव्यापी सुद्धा होऊ शकतात. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू शके, म्हणजे त्यांचं जे पुच्छ आहे हे संपूर्ण ब्रह्मांडाला सुद्धा वळसा घालू शकतं, विळखा घालू शकतं. आपल्या पुच्छामध्ये संपूर्ण ब्रह्मांड घेऊ शकतात. असे तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. या अखिल ब्रह्मांडामध्ये अशा पद्धतीनं कृती करेल किंवा अशा पद्धतीनं उपमा देण्यासाठी दुसरं कोणतंही उदाहरण नाही, म्हणून समर्थांनी ही तुलना केवळ या समहाच अशा अर्थानं केली. आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. कसे आहेत म्हणाले? हनुमंतांचा बालपणीची जी कथा आहे त्याचा उल्लेख पुन्हा इथे येतो. आरक्त देखिले डोळा, तो उगवतीचा सूर्य पाहिला. आरक्त, रक्ताच्या वर्णाचा, आणि ते जणू काही परिपक्व फळ आहे. या न्यायानं हनुमंतांनी झेप घेतली. अंजनी मातेच्या दुधाचा प्रभावच इतका आहे, मातेनं जे सकस हनुमंतांना दिलंय, त्यामुळे काय झालंय तर हे सगळं सूर्यमंडळ ग्रासण्याची ताकद हनुमंतांमध्ये आलेली आहे. भेदिले शून्य मंडळा, हनुमंतांनी शून्यमंडळ भेदलं असा शब्दप्रयोग समर्थांनी केलाय. याचा अर्थ असा आहे, किंबहुना आध्यात्मिक अर्थ असा आहे की बालपणामध्येच, लहान वयामध्ये, अत्यंत वयोमान लहान असताना हनुमंतांना ज्ञानस्वरूपामुळे येणारी जी दृष्टी आहे ती प्राप्त झाली आहे. आणि हनुमंतांनी शून्यवाद म्हणून जो एक प्रकार आहे या सगळ्यातला, तो केव्हाच पार केलेला आहे. समर्थ म्हणतात, साधक कुठे अडकतात तर साधक ते या शून्यवादामध्ये अडकतात. आणि हनुमंतांनी या शून्यवादाला केव्हाच पार केलं. याचं कारण काय तर हनुमंतांनी ज्ञानमार्ग तर अवलंबलेला आहेच, पण त्याचबरोबर हनुमंतांनी श्रीरामचंद्रांच्या सगुण भक्तीकडे, सगुण भक्तीची कास धरल्यामुळे ते या शून्यवादामध्ये अडकलेले नाहीत. भूत प्रेत संबंधाधी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने. या भूत प्रेत संबंधाधी ह्यानं काय हा शब्द का वापरलाय समर्थांनी तर रावण हा जो आहे हा, ज्याला आपण सध्याच्या काळामध्ये अघोरी विद्या म्हणतो किंवा त्या काळामध्ये सुद्धा अघोरी विद्या असाच शब्द प्रयोग केला जायचा, त्या अघोरी विद्येचा स्वामी आहे. त्या सर्व अघोरी विद्यांवरती रावणानं एक वर्चस्व मिळवलेलं आहे.
आणि त्याचमुळे त्यानं या विविध विद्या ज्या आहेत म्हणजे भूत, प्रेत, पिशाच, जारण मारण असे वेगवेगळे प्रयोग करून सीतेला घाबरवण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केलेला. आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की अशा त्याच्या अघोरी विद्येच्या वापरामुळे अनेकदा सीता देवींना या सगळ्याचा त्रास झाला. परंतु ज्या वेळेला हनुमंतांना सीता मातोश्रींना भेट दिली त्या भेटीनंतर हा त्रास पुन्हा केव्हाही सीता मातोश्रींना झालेला नाही. कारण हनुमंतराय हे या सगळ्या व्याधींवरचं औषध आहेत असं म्हटलं जातं. राम लक्ष्मण कुठे आहेत? ज्यावेळेला ते सीता मातोश्रींना भेटले त्यावेळेला त्यांना काय चिंता लागली होती? तर राम लक्ष्मण कुठे आहेत, काय करतायत, कसे असतील. कदाचित त्यांना असं वाटत असेल की माझं काही बरं वाईट झालं का, अशा वेगवेगळ्या चिंता त्यांना ग्रासतायत. आणि याचबरोबर ते काय करतायत अशी चिंता सीता मातोश्रींना ग्रासते. तेव्हा अशा सर्व चिंता नाहीशा झाल्या. आणि याकरता म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्या व्यावहारिक लौकिकातल्या आणि पारलौकिकातल्या ज्या चिंता आहेत त्या दूर होण्यासाठी काय करा? तर त्या दूर होण्यासाठी हनुमंतांचं दर्शन घ्या असा संकेत आहे. म्हणून आपल्याकडे आज सुद्धा लहान मुलांना कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीची बाधा होऊ नये म्हणून भीमरूपी स्तोत्राचा पाठ करा. ते पाठ असावं याच्याकरता मुद्दाम प्रयत्न केले जातात. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दृढ देहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे. वस्तुतः या श्लोकामध्ये कशा पद्धतीनं समर्थांना मोठ्या युक्तीनं ते वर्णन गुंफलेलं आहे बघा. आपल्याला माहिती आहे की अमावस्या ते पौर्णिमा अशा चंद्राच्या 16 कला आहेत. हनुमंत ब्रह्मस्वरूप असल्याने 17वी अशी कला त्यांच्या जीवनामध्ये आहे. लौकिकदृष्ट्या त्यांचा जन्म हा पौर्णिमेचा झाला. परंतु याच्यावरती म्हणजे 15 कला, या 15 कलांचा पुष्पहार समर्थ हनुमंतांना वाहतात, हनुमंतांना भेट देतात. काय? हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे. समर्थ सांगतात आपण जर नियमितपणे या स्तोत्राचा पाठ केला तर ज्याप्रमाणे हनुमंतांचं गुणवर्णन मी आत्ता या श्लोकामध्ये ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीचं म्हणजे त्या पद्धतीनं शारीरिक आणि त्याच पद्धतीचं मानसिक आरोग्यसुद्धा आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल. काही ठिकाणी असं सांगतात की हे जे हनुमान स्तोत्राचे मारुती स्तोत्राचे पाठ आहेत ते एक एक संख्येनं वाढवत जावे. म्हणजे एक ज्यावेळेला नवीन महिना मराठी महिन्याप्रमाणे ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 अशा पद्धतीनं प्रत्येक दिवशी एक एक पाठ वाढवावा आणि मग हे हनुमान स्तोत्र जे आहे ते सिद्ध करून घ्यावं. आणि पुढे समर्थ म्हणतात रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा
दर्शने दोष नासती. रामायणामध्ये रामभक्तांची मोठी यादी करता येईल. प्रभू रामचंद्रांना ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलं त्यांची यादी करता येईल. एका अर्थानं दशरथ महाराज, कौसल्या माता, सीता मातोश्री, श्री लक्ष्मणजी, श्री भरतजी, गुह, सुग्रीव, विभीषण आणि हनुमान. पण या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असं जर विचारलं तर ते सर्वश्रेष्ठ असलेले आमचे हनुमंतराय. म्हणून समर्थ म्हणाले, कपिकुळासी मंडळू. त्यांच्यामध्ये जेवढी अनन्यता आहे, त्यांच्या भक्तीमध्ये जेवढी आर्तता आहे, तेवढी आर्तता, तेवढी अनन्यता इतर कोणाच्या भक्तीमध्ये सापडणार नाही. म्हणून आपल्याकडे म्हणतात असं की नर का नारायण होय. हा नराचा नारायण कसा झाला तर तो हनुमंतरायांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या भक्तीमध्ये जी आर्तता होती, जो भाव होता, तो भाव तुम्ही आम्ही जर आपल्या भक्तीमध्ये ठेवला तर समर्थ म्हणतात रामरूपी अंतरात्मा. हे रामरूप जे आपल्या अंतरात्म्यामध्ये दडलेलं आहे त्याचं दर्शन सर्वांना होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये जे सर्व दोष आहेत ते दोष नाहीसे होतील. इति श्री रामदासकृतं संकट निरसनं श्री मारुती स्तोत्रम संपूर्णम. अशा पद्धतीनं हे हनुमंतांचं स्तोत्र जे समर्थ रामदास स्वामींना रचलेलं आहे, संपूर्ण संकटांचा नाश करणारं असं हे मारुती स्तोत्र आहे. या मारुती स्तोत्राचा पाठ आपण सर्वांनी पुन्हा 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 करा. याचं कारण असं आहे की आपल्या जीवनातल्या अनेक समस्या केवळ या मारुती स्तोत्रानं अगदी निर्विघ्नपणे पार पडणारे, त्या आपल्यापासून केव्हा दूर गेल्या हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. एवढं सामर्थ्य या हनुमान स्तोत्रात आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वंदन करतो. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना वंदन करतो. महारुद्र हनुमंतांना वंदन करतो.